पाडव्याच्या दिवशी बाळूमामाला जाणं हे कोल्हापूरकरांचं शास्त्र आहे आणि त्यातच एनर्जेटिक असा आजा भेटणं हे आमचं भाग्य आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी सुम्या आणि ह्यो माझा मित्र परव्या. तर आज आमचा दौरा होता आदमापूरला. मग काय, परव्यानं गाडी घेतली आणि आम्ही पेट्रोल पंपावर गेलो. जसं आमचं आयुष्य गणले तसं आम्ही पोचल्यावर तिथं पेट्रोल पंप पण गंडावा का ह्या दोन भावांनी प्रयत्न केलं, पण पेट्रोल काय आमच्या ह्याच्यात पडेना. शेवटी आम्ही नेक्स्ट बूथवरती आमचा पेट्रोल टाकला आणि मस्त सनसेटचा आनंद घेत भाऊच्या मॅपच्या भरोशावर आम्ही दिवसाची रात्र करत आदमापुरात पोहोचलो. मामांचं मुखदर्शन घेऊन आम्ही मरगुबाईच्या मंदिरापाशी आलो. आईचं स्मिताचे बघून मन आमचं प्रसन्न झालं आणि आम्ही जिथं दूध गावलो होत्या तिथं जाऊन पोहोचलो. तेवढ्यात या मामानं आम्हाला या जागेचं महत्व सांगायला चालू केलं. आणि इथं बाळमामाच्या मेंढ्यांच्या लेंड्यांची रास लावतात. त्या रासशी दूध उत्तू घालवतात. जिकडं दूध उत्तू जाईल तिकडं पाऊस पाणी पीक पाणी जास्त होतं. त्यानंतर आम्ही वाड्याला भेट दिली जिथं बाळूमामा विश्रांती करायचं. त्यानंतर परव्यानं दाजीसाठी गमछा खरेदी केला आणि आम्ही परतीच्या मार्गावरती निघालो. आम्ही वाट चुकलेलो म्हणून मामानं फुल टायटी मारून आम्हाला वाट सांगितली आणि रातची भूक लागली म्हणून गाडी आम्ही हॉटेलवरती थांबवली. मग वेजचा स्वाद घेऊन आम्ही परतीचा मार्ग निवडला. मित्रांनो, जर तुम्हाला कोणती माहिती जर चुकीची वाटली तर प्लीज कमेंट करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगवरती.